आणि पालखी तळ, आपली सोपान काकाची पालखी तिकडे नेते, 10 एकर पालखी तळाला जागा ठेवतोय, तिथं पालखी तळ, ती जागा आरक्षण पालखी तळ. म्हणजे आज नाही, उद्या काही वर्षांनी पालखी तळाच्या जागा जर दुसऱ्या कामाकरता गेल्या तर आपल्या वारकऱ्यांनी थांबायचं कुठं, इमारती झाल्या तर. आणि म्हणून मी जे सांगितलं, उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन केलेला माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. मी माझ्या सभेत पण सांगितलं होतं की उद्याच्या 5 वर्षांनी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा येईल, त्यावेळेस महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहेत त्याच्यात नंबर 1 ची नगरपंचायत माळेगावची मुला करायची. पण त्याकरता स्थानिक तत्वांबद्दलची स्थानिक माळेगावकरांनी साथ दिली पाहिजे. गटातटाचं खालची भावकी वरची भावकी, या बेटातला त्या बेटातला, लाख्याच्या घरातला नामक्याच्या घरातला, हे सगळं जरा डोक्यात काढायचं. तिथं काही लोकांनी डिवायडर करायला विरोध केला. अहो तुम्ही बघा ना, अजित पवारच्या स्वतःच्या घरी सहयोगला ह्याच्यातले अनेक लोक जाहीर करतात. मी माझ्या इथला डिवायडर बंद केला की नाही. आज बिगवड रोड कसा झाला, ठराविक ठिकाणी डिवायडर करू ना, पण सगळीकडे डिवायडर करायचं म्हटलं तर नाही जमणार, ऍक्सिडेंट होती. सगळीकडे आपल्या जागा, मोकळ्या जागा, इकडे माझी वस्ती डिवायडर, इकडे माझी वस्ती डिवायडरच्या तिथं जागा ठेवा, असं नाही. वाहतुकीची शिस्त लावण्याच्या करता ज्या नियम आहे त्या पद्धतीने